रामनवमीचा उत्साह आज देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे। यंदा या उत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र यंदा उत्सवाला कुठेतरी गॅस टंचाईचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या चुनाभट्टी परिसरात आहे मुंबईतल्या, आणि त्या परिसरामध्ये रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं भंडाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या भंडारासाठी जे जेवण बनवते येते ते मात्र चुलीवर बनवण्यात येत असल्याचं आपल्याला दिसत आहे। खरं तर प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम जो आहे तो या साईनाथ सेवा मंडळाच्या वतीने करण्यात येतो, आणि त्यासाठी या ठिकाणी हजारो भाविक जे आहेत ते प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येत असतात। यंदा मात्र गॅस टंचाई आहे। घरगुती गॅस जरी आता मिळत असले तरी जे कमर्शियल गॅस आहे त्याचा मात्र मोठी अडचण झाली, आणि त्यामुळेच यंदा मंडळाच्या वतीनं शेगडीवर या ठिकाणी चूल मांडून भंडाऱ्याचं जे जेवण आहे ते बनवण्यात आल्याचं दिसत आहे। आज या ठिकाणी आपण पाहतोय भंडाऱ्याला हजारो भाविक जे आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत, आणि भंडाऱ्याच्या निमित्तानं लोक या ठिकाणी प्रसादाचा आस्वाद घेत आहेत। मंडळाचे आपल्यासाठी अध्यक्ष आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। त्यांचं म्हणणं जे आहे ते आपण जाणून घेणार आहोत, कारण या उत्सवाच्या निमित्तानं कोणकोणते त्यांना अडचणी जाणवत आहेत आपल्याला ते आपण जाणून घेणार आहोत। साईनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत। प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करता तुम्ही, यंदा मात्र या उत्सवाच्या निमित्तानं कुठेतरी गॅस टंचाईचा फटका आपल्याला बसल्याचं दिसतंय। गॅस टंचाईचा फटका म्हणजे खूपच बसलेला आहे आम्हाला, कारण गॅस आम्हाला उपलब्ध झाले नाही, आणि जेणेकरून आम्ही व्यावसायिक गॅसचे सिलेंडर उपलब्ध न झाल्या कारणाने आमच्या जे मोनोपॉलीचे जे आमचे मंगलमूर्ती कॅटरर्सचे सत्यवान चव्हाण यांच्या माणसांनी आणि त्यांनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे, आणि आमच्या मंडळाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे। आणि काही आमचे जे देणगीदार आहेत त्यांनी स्वतःचे वैयक्तिक क्रेडिट वापरून त्यांनी कुठून तरी आम्हाला असे गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले। त्यानंतर आम्ही आज 300 किलो लाकडं इथे घेतलेली आहेत विकत काल, आणि त्याच्यावर आम्ही या सर्व चुली मांडून हा एवढा 7,000चा आजचा आमचा माणसांचे अन्नाची व्यवस्था केलेली आहे। इथे महाप्रसाद आम्ही हे केलेला आहे, कारण काय गॅस टंचाई हो किंवा काही हो त्या सर्वावर मात करून आपण हे सर्व हिंदू संस्कृतीचे जे आहेत सण ते आम्ही साजरे करतो, आणि बाबांनी आम्हाला तेवढी शक्ती दिलेली आहे, आणि त्यांच्या ह्याच्याप्रमाणे इच्छेने म्हणा किंवा त्यांच्या आशीर्वादाने सगळीकडे निर्विघ्नपणे आत्तापर्यंत जो आमचा कार्यक्रम आहे हे चुलीवरचे जेवण शिजवण्याचे एक महत्त्वाचं कामगिरी आणि मोलात सहकार्य केलं ते आमचे हे चव्हाण यांचं असंच वर्षानुवर्ष आम्हाला सहकार्य लाभो, आणि त्यांच्या सर्व त्यांच्या कामगारांना नूतन वर्ष हे सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावो। अध्यक्ष, आणखीन एक महत्त्वाचं असं आहे की या निमित्तानं तुम्ही गॅस ज्यावेळेस बघायला घ्यायला गेला किती ब्लॅक मार्केटमध्ये सध्याची काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीनं सध्या लूट होती? ब्लॅकमध्ये वगैरे आम्ही घ्यायचा प्रयत्न केला, कारण का तसं आमच्याजवळ जे सिलेंडर होते काय, परंतु हे व्यावसायिक सिलेंडर आम्हाला मिळत नाहीच आहेत, इथे बंदीच घातलेली आहे। आणि जे व्यवसायासाठी जे लागणारे यांना सिलेंडर हे ॲक्च्युली सिलेंडर वगैरे पण आम्ही यांना विनंती केली, आणि 2,500-3,000 देऊन आम्ही तेवढा सिलेंडर घेऊ शकत नाही। मंडळाचं तेवढी मोठी म्हणजे कुठल्या आर्थिक कशी हे उलाढाल नाही आहे, तर त्या कारणाने जे आम्हाला देणगीदार देतील त्याच्यावर जवळजवळ ह्यांनीच आम्हाला खूप मोठं सहकार्य करून 3-4 2-4 सिलेंडर मिळतील का विनंती करून कुठून ना कुठून तरी एखादं सिलेंडर हॉटेलमधून त्यांनी आणलेलं आहे। आता त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे। आम्ही जास्तीत जास्त चुली लावून आम्ही सर्व इथे चाललेलं आहे। तुम्ही वाटल्यास प्रत्यक्ष पाहू शकता काय वस्तुस्थिती आहे ती, आणि हा आमचा बघा सर्व साहेब दरबारामध्ये आता किती महत्प्रसाने आम्ही सर्व करतोय काय त्यावेळेला आपण पाहतोय मागच्या अनेक वर्षांपासूनचा हा उत्सव आहे। 7,000पेक्षा जास्त भाविक या ठिकाणी येत असतात, आणि अन्नदानाचं जे महत्त्वाचं आणि पुण्याचं काम जे आहे ते साईनाथ सेवा मंडळाच्या वतीनं होत असतं। अध्यक्षांना देखील माहिती दिली, सध्या गॅस टंचाईचा फटका बसलाय, मात्र अन्नदानामध्ये आम्ही कुठेही कमी पडलेलो नाहीये। आज जेवढे भाविक या ठिकाणी येतील त्या सर्वांना या ठिकाणी प्रसादाचा लाभ देखील देण्यात येणार आहे। कॅमेरामन दीपेश महाजनसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।